नमस्कार. थोडक्यात बोलाच्या आजच्या नव्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी रानकवी नादू महानोर यांच्या कवितांचं वाचन करणार आहोत. तर आज आपल्याला नादू महानोरांच्या कविता वाचण्यासाठी कवी चैत्र उर्फ मंदार पाटील हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्ते. नादू महानोर आताच नुकतंच त्यांचं निधन झालं. खरं तर एक महाराष्ट्राचा एक रानकवी हरपल्याची एक भावना आम्हाला असं जाणवते. तर आज आपण त्यांच्या कवितांचं वाचन करतोय, तर त्यांच्याबद्दल थोडक्यात आम्हाला थोडीशी ओळख करून द्या त्यांची. नामदेव धोंडो महानोर, ज्यांना अखंड महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातलं साहित्य विश्व रानकवी म्हणून ओळखतं. महानोरांची कविता जर वाचायची म्हटली किंवा त्याची एक निसर्गाची जी परंपरा आहे ती जर अभ्यासायची म्हटली किंवा जाणून घ्यायची म्हटली तर आपल्याला एक निसर्ग कवितेची जी आपल्याकडं जी परंपरा आहे मराठी कवितेमध्ये, बालकवी असतील, बोरकर असतील आणि त्याच्यानंतर महानोर, हे थोडंसं माहिती करून घेणं गरजेचं आहे. बालकवींच्या कवितेतून निसर्ग येतो, बोरकरांच्या कवितेतून निसर्ग येतो, माणूस येतो, पण त्याच्या पलीकडं जाऊन महानोरांची कविता आपल्याशी हितगुज करते. त्यांच्या कवितेत निसर्ग येतो, त्यांच्या कवितेत माणूस येतो, पण त्याच्याही पलीकडं जाऊन त्यांच्या कवितेत इथल्या रानात राबणारा कष्टकरी शेतकरी माणूस देखील येतो. आणि असा या तिन्हींचा संगम महानोरांच्या कवितेनं त्यांच्या एका वेगळ्या शब्दकळेनं महाराष्ट्राला जाणवून दिलेला आहे. आणि महानोर हे त्यांना निसर्गपुत्र देखील म्हटलं जातं. त्यांची कविता इतकी वेगळी आहे ना, आणि ते वेगळं पण या महाराष्ट्रानं इथल्या चित्रपटसृष्टीनं देखील अनुभवलेलं आहे. त्यांच्या कविता, त्यांची गाणी आजही मराठी वाचक असेल, कवितेचा प्रेमी असेल किंवा इथला एकूण मराठी रसिक असेल तर त्याच्या मनावरती त्यांनी अधिराज्य केलेलं आहे. पळसखेडमध्ये महानोरांचा जन्म झाला होता साधारणतः 42च्या दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात. आणि तिथून पुढे ते त्यांची शैक्षणिक वाटचाल पाहायला गेलं तर गरिबी असल्यामुळं त्यांना त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण नाही करता आलं. जेमतेम शिक्षण घेतलं आणि शिक्षण त्यांनी थांबवलं. आणि त्यानंतर मग ते शेती करू लागले आणि शेतीतून जसं पीक पिकवू लागले तसंच त्या शेतातून त्यांनी शब्दांचे मळे फुलवले. पण ऑगस्टमध्ये ते गेलेत आणि जोंधळ्याला चांदणं लगाडावं असं म्हणणारा जो कवी आहे तो आपल्यातून हरवून गेला. खरंच ही मोठी भावना तुम्ही व्यक्त केली. त्यांच्या काही निवडक कविता ज्या खूप प्रसिद्ध आहेत, त्यातली एखादी कविता आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. आता त्यांच्या कविता तशा पाहायला गेलं तर त्यांच्या प्रत्येक कवितेचं पारायण करावं आणि महाराष्ट्रानं ते केलेलं आहे अशा त्यांच्या कविता आहेत. पण काही तुकडे त्यांचे जे प्रचंड फेमस आहेत की या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. किंवा आणखी एक त्यांची प्रसिद्ध कविता आहे की ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य येती अशी फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. निघताना वेशीपाशी डोळे भिजले ग माय, निघताना वेशीपाशी डोळे भिजले ग माय, इथं गुंतल्या मायेची ओटी भरलेली सय, वाटा गेल्या दूरदेशी तरी मन घोटाळावे, वाटा गेल्या दूरदेशी तरी मन घोटाळावे, कधी तुडुंब दुःखात डोळे माहेराला यावे, कधी तुडुंब दुःखात डोळे माहेराला यावे. आता त्यांची काही चित्रपटामध्ये त्यांच्या कवितांची गाणी झालेली आहेत, त्याबद्दल थोडंसं. आता त्यांचं एक पुस्तक पण आहे, कवितेतून गाण्याकडं असं एक त्यांचं पुस्तक आहे, ज्याच्यात त्यांनी कवितेचा जो प्रवास आहे गाण्याकडं जाताना तो कसा होतो त्याच्या संदर्भातल्या काही आठवणी आहेत त्या त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यात त्यांची खूपशी गाणी अशी आहेत ज्या मुळात कविताच आहेत पण त्यांना संगीतबद्ध केल्यामुळं त्यांना गाणी म्हटलं जातं, ज्या महाराष्ट्राच्या ओठावरती आजही आहेत.
मग त्यांचे एक होता विदूषक असेल किंवा जैत रे जैत असेल, मुक्ता असेल, असे अनेक चित्रपट आहेत ज्याच्यात त्यांनी गाणी लिहिलीत आणि ती प्रचंड प्रसिद्ध पण झालेली आहेत. खरं तर त्यांची गाणी जैत रे जैत हा जो मराठीतला चित्रपट होता, ज्याला माइलस्टोन म्हटला जातो मराठीतला, हा, तर त्या चित्रपटातली जी गाणी आहेत ना, ती इतकी अप्रतिम आहेत की त्या गाण्यांच्यामुळं महानोर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि प्रत्येकाला माहीत झालं की हा, महानोर नावाची एक व्यक्ती आहे जी इतकी सुंदर गाणी लिहिते. खरं तर त्या चित्रपटाच्या बाबतीत अशी एक आठवण आहे की त्या चित्रपटात लताबाईंची गाणी आधी नव्हतीत मुळात फार. आशा भोसलेंनी गाणी त्यातली गायलेली आहेत सगळे, पण ती गाणी इतकी प्रसिद्ध झालीत की लताबाईंना मोह आवरला नाही. त्यांना वाटलं की महानोरांची गाणी आपणही गायला पाहिजेत. आणि मग त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांना सांगितलं की महानोरांच्या कवितेला चाली लाव बाबा, मला ती गाणी म्हणायची आहेत. आणि त्यानंतर मग सर्जा चित्रपटातलं जे गाणं आहे ते गाणं प्रसिद्धच आहे प्रचंड, किंवा राजसा जवळी जरा बसा, ही इतकी शृंगारिक लावणी महानोरांनी लिहिलेली आहे. अशी काही गाणी प्रचंड फेमस आहेत, पण त्यातली काही मोजकी अशी की जैत्र जैत मधली आहेत की मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बायलाज टाकली, मी रात टाकली, किंवा जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, हे आहे. त्यांचा एक हर्षित अभिराज नावाचे एक नवीन म्युझिक डायरेक्टर आहेत, त्यांनी त्यांचा एक अल्बम केला होता, दूरच्या रानात केळीच्या बनात. त्यातली ती गाणी त्यांच्या ज्या 2 कविता आहेत, दूरच्या रानात केळीच्या बनात, किंवा त्यातलं आणखी एक दुसरं गाणं आहे की लिंबोणीचे लिंबो, ही पण त्यांची गाणी प्रचंड फेमस आहेत. किंवा जैत्र जैत मधलं परत आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, किंवा बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग, हे गाणं आहे त्यांचं प्रचंड फेमस. किंवा त्यातलं अजून एक फेमस आहे की गोऱ्या देहावरती कांती नागिनीची कात, ही अशी काही अजरामर गाणी महानोरांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेली आहेत. ते फार छंदबद्ध लिहायचे, त्यामुळं त्यांनी भारंभार लिहिण्यापेक्षा म्हणजे किंवा खूप काही लिहिण्यापेक्षा मोजकं लिहिलं, जे दर्जेदार लिहिलं, आणि त्याच्यामुळं त्याची एक गुणवत्ता टिकून राहिली असं मला वाटतं. सर, त्यातल्या 1-2 कविता म्हणजे एखाद्या त्यांच्या पुस्तकामधल्या 1-2 कविता आम्हाला ऐकायला जरूर आवडतील. महानोरांची साहित्य संपदा तशी खूप आहे, म्हणजे पक्ष्यांचे लक्ष ठेवे असतील, अजिंठा असेल, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ, किंवा इतर त्यांनी गद्यलेखन पण खूप केलेलं आहे. आणि शेतीच्या संदर्भातलं लिखाण सुद्धा त्यांनी खूप केलेलं आहे. तर त्यांची एक पक्ष्यांचे लक्ष ठेवे आहेत, हे जे पुस्तक माझं फार आवडतं आहे. त्यातल्या काही कविता 1-2 मी तुम्हाला वाचून दाखवतो. याचंही गाणं बनलेलं आहे. मुळात कविता आणि गाणं वेगळं नसतं, फक्त त्या शब्दांचा तो सांगीतिक प्रवास असतो आणि ते गाण्याच्या रूपात आपल्या पुढे समोर येतं. तर ही त्यांची कविता आहे, म्हणजे वाचलं की तुमच्या लक्षात येईल की अरे हे गाणं आहे, आपण ऐकलंय. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, भर ज्वानीतली ज्वार अंग मोडीत बोलते. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते, अणसाळीचे उगाच अंग शहारून येते. पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते, केळ काती रूपाची छाया पाण्यात शोधते. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते, कशी बोलता बोलता अवेळीच सांज होते. हिरव्या पानात पानात काही चावळ चालते. म्हणजे महानोरांच्या कवितांची गंमत अशी आहे की त्यांच्या पुस्तकातलं कुठलंही पान तुम्ही उघडा आणि कुठलीही कविता वाचायला सुरुवात करा, ती तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातील. कारण की महानोर, शेती, निसर्ग हे असं एक सेंद्रिय पद्धतीचं नातं आहे, जे एकमेकापासून आपण वजा करून त्यांची कविता नाही वाचू शकत मुळात. तसं बघायला गेलं तर त्यांच्या कवितेचा तो एक प्लस पॉईंट आहे की त्यांनी फक्त निसर्ग नाही मांडला, त्यांनी फक्त रानाचं सौंदर्य नाही मांडलं, तर त्याच्या आतलं ज्या जीवन जाणीवा असतील, ज्या नेणिवेतल्या काही जाणीवा असतील त्यांना अनुभवलेल्या, त्यांनी त्यात आपल्या शब्दबद्ध केलेल्या आहेत. आता ही त्यांची भादव्याची एक कविता आहे.
भादव्याची उन्हे ऐन पोटऱ्यात हिरमुसली राणे, पाचोळा झालेल्या हिरव्या पानांचे करुणार्थ गाणे, झाडांच्या रांगा निमूट एकलेपणात, चिमणी खोप्यात साऱ्यांचीच मने दुमडून निजलेली आपापल्या घरट्यात. सायंकाळी परतल्या वाटांचे जड गहिरे डोळे, बघा शब्दकळा कशी वापरलेली आहे महानोराने बघा. सायंकाळी परतल्या वाटांचे जड गहिरे डोळे, काळोख्या रात्री पांघरून निजलेले हाडांचे सापळे, काळोख्या रात्री पांघरून निजलेले हाडांचे सापळे. नादू महानोरांची राजकीय कारकीर्द सुद्धा आहे, ते स्वतः राजकारणामध्ये त्यांना एक संधी मिळालेली होती, त्याबद्दल थोडंसं. महाराष्ट्र सरकार आपलं जे आहे त्यांनी 1978मध्ये साहित्यिक कलावंत यांचा जो प्रतिनिधी एक असतो आपला, अशा अनुषंगानं म्हणजे निवडणूक लढवायची नसते, ती सरकारने त्यांची नियुक्ती केलेली होती विधान परिषदेवरती. तिथं असताना त्यांनी अनेक साहित्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न मांडलेच त्यांनी. त्याबरोबर त्यांनी शेती आणि शेतीमधल्या नवीन बदलांच्या बाबत असेही काही प्रश्न मांडले, ज्याची नंतर पूर्तता सुद्धा केली गेली होती. म्हणजे त्यांच्या शब्दाला फक्त मराठीतल्या काव्यरसिकांनी साहित्यिकांनीच फक्त डोक्यावरती नव्हतं घेतलं, तर त्यांच्या शब्दात एवढी ताकद होती की राजकीय लोकांना देखील त्यांचे शब्द नाही टाळता आले आणि त्यांनी त्यांची कामं करून देखील घेतलेली आहेत. म्हणजे खूप त्यांच्याकडं फार असा काय मोठी त्यांच्याकडं राजकीय कुठली परंपरा होती असाही विषय नाही, पण कवितेच्या जोरावरती ते तिथपर्यंत गेलेत. त्यांनी कवितेचे प्रश्न मांडलेत आणि ज्याच्यावरती त्यांची कविता पोचली गेलेली होती त्या शेताचे कष्टकऱ्यांचे देखील त्यांनी प्रश्न अगदी समर्थपणे त्यांनी तिथं मांडले होते विधान परिषदेत. जाता जाता एक त्यांची सुंदर अशी कविता रचना जी तुम्हाला म्हणावीशी वाटेल. ह्या झाडांचे रंग पेटले, ह्या झाडांचे रंग पेटले गर्द पोपटी झाले, ह्या झाडांचे रंग पेटले गर्द पोपटी झाले, पावसातले ऊन शेंदरी पानातून ओघळले, रानामधले उनाड राघू गिरट्या घालीत आले. तर मगापासून तुम्ही आवाज ऐकताय राघूंचा. रानामधले उनाड राघू गिरट्या घालीत आले, फांदीवरल्या साळुंकीला डोळे मांडून गेले, फांदीवरल्या साळुंकीला डोळे मोडून गेले. सांज सावळी घन आभाळी रान सावणी ओले, सांज सावळी घन आभाळी रान सावणी ओले, डोंगरातले मोर उधळून पिसाट उन्मन झाले, ओघळता घन अंग लपेटून वेली झिम्मड झाल्या, ओघळता घन अंग लपेटून वेली झिम्मड झाल्या, रंग पेटल्या झाडांसाठी नग्न निरागस ओल्या, रंग पेटल्या झाडांसाठी नग्न निरागस ओल्या. सर, तुम्ही आज आमच्याशी संवाद साधला. नादू महानोर रानकवींच्या बद्दलचे काही गोष्टी आम्हाला सांगितल्या, तर आम्हाला खूप आनंद झाला त्यांच्याबद्दल पुनश्च एकदा ऐकून. आपल्याकडून चांगल्या आवाजात, म्हणजे असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे शब्दांचा मळा आणि गोड गळा आहे, असे आपण आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मित्र हो, आजच्या पुरतं एवढंच. आपण नंतर भेटूया एका नव्या भागामध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. मी माझ्या मुलखात नांदतो, मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा, इथल्या मातीमध्ये रुजविल्या चैतन्याच्या बागा, इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही, इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही, झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणे अनिक मी, झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणे अनिक मी, मी माझ्या मुलुखात नांदतो ऐश्वर्याचा राजा, इथल्या मातीमध्ये रुजविल्या चैतन्याच्या बागा.